हॅलो, हाय मैत्रिणींनो, वेलकम टू माय ब्लॉग. सो आजचा ब्लॉग आहे तो आपल्या गौरींचा, जसं मी काल म्हणाली होती की गौरींचा ब्लॉग आज ब्लॉग जो आहे तो मी टाकणार आहे. सो आज तो ब्लॉग टाकलेला आहे. सो गौरी आलेल्या आहेत. त्याच्यानंतर विहू बघा त्यांना घ्यायला गेला लगेच की माझ्याकडे दे म्हणून. त्याला म्हटलं बाळा ते जे असतात नाही घ्यायचं, तरीही तो घेतच होता. त्याच्यानंतर आम्ही बघा दोघांनी मिळून त्यांना आणलेलं आतमध्ये. ओके, बघा राशीवरती ठेवलेले आहेत आत्ता. त्यानंतर त्यांना नेत आहोत आता आम्ही आतमध्ये. आणि विहूसुद्धा पकडायला आलेला आहे. बाजूला आमच्या आत्यासुद्धा उभ्या आहेत. त्यानंतर माझ्या नणंदबाईसुद्धा आहेत, त्यांची मुलं आहेत. ओके, सो त्याच्यानंतर आम्ही त्यांना घेऊन जात आहोत आमच्या तुळशीच्या वृंदावनजवळ. तिथं त्यांना थोडा वेळ ठेवणार आहे. पण तरीही तिथेही विहूची मस्ती चालूच आहे. त्याला नुसतं ते जे गौरी होत्या त्याला ते हव्या होत्या आणि त्या माझ्याकडे दे म्हणत होता, म्हणून तो तिथेसुद्धा घेत होता. त्याला म्हटलं तू बाजूला सरक, आपण त्या नंतर तुला मी नंतर देते. सो त्याच्यानंतर आम्ही जास्त वेळ न ठेवता त्यांना लगेच आम्ही घेतलं जवळ आणि मग आतमध्ये न्यायला लागलो. तेव्हा विहूसुद्धा आला, रुचा आली, त्याच्यानंतर प्रियलसुद्धा उचलायला आली. असं आम्ही सगळ्यांनी मिळून मग आम्ही त्यांना घेऊन आलो. आमच्या किचनमध्ये नेत आहोत हळूहळू. मुलांच्या पायाने जायचं होतं, हळूहळू त्या चालत होत्या. बघा अशा प्रकारे त्या राशीमध्ये ठेवलेल्या आहे. गव्हाची रास ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती त्यांना ठेवलेलं आहे. आमच्याकडे जेव्हा लक्ष्मी आणतात त्याच्यानंतर त्यांना आधी याच्यावरती ठेवतात राशीवरती आणि नंतर मग त्यांना हे करतात, त्यांना विराजमान करतात. ओके, त्याच्यानंतर आम्ही आलो किचनमध्ये. विहूने डोक्यावरती कोपर घेतलेला होता. सो परातसुद्धा म्हणतात त्याला आणि आमच्याकडे कोपर म्हणतात. ओके, चला त्याच्यानंतर बघा किचनमधून आम्ही गेलो हॉलमध्ये. विहूने अक्षरशः पूर्ण डोक्यावरती घेतलं आणि सोडून द्या म्हणत होता, पण जड असल्यामुळे आम्ही त्यांना धरलेलं होतं. तरीही गणेशा जो आहे तो पडत होता. नंतर बघा तो अलगद निघून गेला. पकडलेलं आम्ही होतं. त्यानंतर सर्वजण बसलेले होते. त्यानंतर आम्ही आणलं त्यांना जिथं बसवायच्या होत्या तिथे. ओके, त्यांचं देवघर आहे आमच्या, तिथे त्यांना घेऊन आलो. ओके, बघा त्याच्यानंतर मी आणि माझ्या नणंदबाईंनी साड्या वगैरे आधीच आम्ही नेसवून ठेवलेल्या होत्या. फक्त आम्हाला आता मुकुटे जे आहेत ते हे करायचे होते, ठेवायचे होते. त्याच्यानंतर हा आहे माझ्या आत्याचा मुलगा आणि माझी मुलगी आणि माझ्या बहिणीचा मुलगा. सो त्याच्यानंतर त्या गेल्या आत्ता विचारायला की आत्ताच ठेवू का, बघा किती सुंदर दिसतात. त्याच्यानंतर बघा त्यांना आम्ही त्यांचं जे साड्या वगैरे घातलेलं होतं ते वरती ठेवलं आणि त्याच्यानंतर ते आता मुकुटे चढवायची वेळ आलेली होती. सो ते मुकुटे आम्ही आता चढवत आहे. ओके, त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मुकुटे चढवत असताना आणि आमच्याकडे म्हणतात की लहानी जी असते ती खूप हट्टी असते. ती लवकर साडीसुद्धा नेसत नाही आणि म्हणजे लवकर आधी आम्हाला तिची तयारी करावी लागते आणि नंतर मोठीची तयारी. सो एकजण लहानीची तयारी करते आणि एकजण मोठीची तयारी करते. असं दोघींचं मिळून आम्ही मग तयाऱ्या केल्या दोघींनी. आणि मुकुटे बसवायला त्यांचे जे हे होते, म्हणजे ज्याचे जे होल होते ते मोठे होते थोडे, त्यामुळे आम्हाला थोडा वेळ होत होता. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना त्या मुकुट्यांना जे आहे त्यांचे हात जे आहेत त्याला लावायला आम्ही कागद सांगितला, पेपर सांगितला आणायला. सो मुलं मग नंतर पेपर आणायला गेलेत. मग मामांनी पेपर घेऊन आले शोधून ते. आणि त्याच्यानंतर प्रियलचे पप्पा म्हणत होते की थोडासा लाईट कमी वाटतो. सो ते लाईटसुद्धा लावत होते. ओके, लाईटसुद्धा त्यांनी मग नंतर लाईट लावला तरीही थोडासा कमी वाटत होता. नंतर एक फोकस लावलेला होता, पण आता तरी थोडं हे वाटत होतं. त्याच्यानंतर पेपर आणल्यानंतर जे हात होते त्या हातांना हातांचं जे मान ठेवायची जागा होती त्याला आम्ही पेपर गुंडाळले आणि त्याचे होल खूप मोठे होते. त्याच्यामुळे पेपर भरपूर लागलेत आम्हाला व्यवस्थित ठेवायला. कारण कसं थोडंसं घट्ट असलं, फिट्ट असलं तर बरं राहतं. लूज होत होतं, एकदम लूज वाटत होतं. सो त्याच्यामुळे मग थोडंसं हे झालं, थोडा वेळ झाला, जास्त पण नाही. पण बघा असं व्यवस्थित बसत नव्हता, अगदी अलगद निघत होता आणि पेपर पूर्ण आतमध्ये जात होता. तरीही आम्ही खूप प्रयत्न करत होतो की व्यवस्थित बसता आलं पाहिजे. तरी बघा माझ्या नणंदबाईंनी परत एकदा पेपर घेतला आणि लावून बघितलं, पण थोडं नॉर्मली लूज वाटत होतं. आता आम्हाला आता तरी ठीक होतं, पण नॉर्मली लूज वाटत होतं. मग अजून थोडासा पेपर टाकून त्यांनी हे केलं.
त्याच्यानंतर आम्ही तर लहानीला तर बसवलं, लहानीचं झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा त्यांनी जस्ट फक्त थोडासा पदर वगैरे आम्ही नीट केला आणि त्याच्यानंतर थोडासा टचअप म्हणून त्यांनी डोक्यावर घेऊन बघितला की कसा दिसतो डोक्यावर घेतल्यानंतर हे जे आहे आपलं डोक्यावरती पदर घेतल्यावरती कसा लूक दिसेल. सो तसं आम्ही बघितलं. सो त्याच्यानंतर आमची लहानीची तयारी जी आहे ती आता ऑलमोस्ट समजा हे होती झालेली होती. फक्त तिचे आता दागिने जे आम्ही काढलेले होते ते दागिने तिला चढवायचे होते. त्याच्यानंतर अशा प्रकारे आम्ही तिची तयारी केली. त्याच्यानंतर बघा आता लहानीची मी माझ्या नणंदबाईंना सांगितलं की तुम्ही तिचे दागिने चढवा, तोपर्यंत मी मोठीला आपण तिचे मुकुट मोठीला ठेवते, मी बघते. सो त्याच्यानंतर त्यालासुद्धा तसंच सेम प्रॉब्लेम येत होता, लूज होत होतं. त्याच्यानंतर मी परत माझ्या मामांना जे आहे ते मोठा पेपर मागितला. त्यांनी पेपर दिला मला परत एकदा आणि पूर्ण पेपर बघा किती मोठा दिलेला आहे त्यांनी. आता माझ्याकडे पेपर दिला, खूप मोठा दिलेला आणि त्यांच्याकडे मी जे मुकुट होतं ते दिलं त्यांच्याकडे ठेवायला. ते पण बघत होते, खूप मोठं होतं आणि खूप सुंदर दिसत होतं, एकदम मस्त वाटत होते. त्याच्यानंतर बघा मी त्या पेपरची घडी केली आणि पूर्ण घडी जी आहे ती त्या मुकुटच्या काडीला लावली. ओके, हे बघा अशा प्रकारे मी आता ते गुंडाळत आहे, म्हणजे जेणेकरून जास्त वेळ न जाता लवकरात लवकर होईल. ओके, आणि अशा प्रकारे ते गुंडाळली आणि नंतर ते फिट्टसुद्धा बसलं, मस्त प्रकारे लागलेलं होतं आणि लहानीपेक्षा मोठींचे लवकर बसली बिचारी, खूप लवकर. आणि आता त्याच्यानंतर असा पेपर गुंडाळून परत एक छोटासा पेपर मी त्याच्याभोवती परत गुंडाळला, जेणेकरून ते हे म्हणजे ढिलं नसावं त्याच्यामुळे. ओके, त्याच्यानंतर मुकुट ठेवून बघितलं मी. ओके, त्यानंतर मुकुट ठेवून बघितलं आणि विचारत होते की सरळ बसलेलं आहे का, कारण तिथल्यापेक्षा समोर जे आहेत त्यांना व्यवस्थित कळतं की व्यवस्थित ठेवलेलं आहे का. आणि मग ते माझे मामा पण बघत होते आणि रिअलचे पप्पा, माझा भाऊ, आत्याचा मुलगा, बहिणीचा मुलगा हे सुद्धा समोर होते. ते पण सांगत होते की असं कर, तसं कर, थोडं तेडं आहे, थोडंसं सरळ कर, थोडी ती अशी झुकलेली वाटते, थोडीशी ती एका साईडनी वाटते, सो थोडंसं तू असं कर. आणि ते मला सांगत होते, मी तसं करत होती. आणि बघा सुंदर अशा मोठीला रेड कलरच्या बँगल्स आहेत आणि लहानीला ग्रीन कलरच्या आहेत, मस्त असे. ओके, आणि साड्या पण सांगा कशा नेसवल्यात आम्ही दोघींनी मिळून, नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर आमच्या गौरींचा फायनल लूक बघा, अशा प्रकारे त्यांचा फायनल लूक होता. गणेश अजून बसलेला नव्हता, नंतर आम्ही गणेशासुद्धा बसवलं आणि हा छोटासा एक क्लिप आम्ही तेव्हा जो फोटो काढला. त्याच्यानंतर हा आमच्या लक्ष्मींचा फायनल लूक कसा वाटला नक्की सांगा सगळ्यांनी. आणि तसाच व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय मैत्रिणी.